शासनाच्या गाईडलाईननुसार दिव्यांगांसाठी 3% निधी खर्च करणार आमदार अर्जुन खोतकर। आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची बैठक संपन्न। जालना शासनाच्या गाईडलाईननुसार 3% निधी खर्च करणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। जालना शहरात अनेक दिव्यांग वाहन आणि साहित्यापासून वंचित झालेले आहेत, त्यामुळे दिव्यांगांसाठी शासनाच्या गाईडलाईननुसार 3% निधी खर्च करणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। दिव्यांगांसाठी निधी खर्च करा यासाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती। आज दिनांक 12 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची बैठक संपन्न झाली आहे। यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचपुले, सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, सामाजिक कार्यकर्ते संजय देटे, छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्नपारखे, अंकुश राजगिरे आदींची उपस्थिती होती। यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी बैठकीत बोलताना सांगितले, शासनाच्या गाईडलाईननुसार दिव्यांगांसाठी 3% निधी खर्च करणार असून दिव्यांग बांधवांकरता नियमांप्रमाणे खर्च केला पाहिजे ते सूत्र मी पाहणार आहे, अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। आमदार अर्जुन खोतकर दिव्यांगांसाठी ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून आले। मला सांगा, आता 3% निधी हा खर्च करणार दिव्यांगासाठी त्याच्यामध्ये बघा, शासनाने ज्या गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत प्रत्येक विभागाला, त्या प्रत्येक विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अपंग बांधवावरती जो नियमाप्रमाणे खर्च केला पाहिजे, मी ते सूत्र पाळणार आहे आणि मी तो खर्च करणार आहे अपंगावरती। राहिला इतरांचा प्रश्न, त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू।